ಓಕೆ ಸ್ಟೂಡೆಂಟ್ಸ್, ಗುಡ್ ಮಾರ್ನಿಂಗ್. ಇವತ್ತು ನಮ್ಮ ಹಿಂದಿ ರೆಕಾರ್ಡಿಂಗ್ ಕ್ಲಾಸ್ನ 30ನೇ ತರಗತಿ, क्लास नंबर 30. कक्षा की संख्या क्या है? 30. हाँ, ठीक है बच्चों. देखिए, कल हमने क्या देखा था स्टूडेंट्स? यही कि प्रदूषण मनुष्य में कैसे फैल रहा है ना. बाहर ही नहीं, मनुष्य के अंदर भी क्या है बच्चों? प्रदूषण है ना. इस तरह गंगा मैया उसे हमें कह रही है, हमको प्रदूषण से परिचित करा रही है, ना कि बाहरी प्रदूषण बल्कि हमारे अंदर भी क्या है बच्चों? बहुत प्रदूषण फैल गया है. ठीक है, वह हमने देखा था. यह क्या है? चरित्र को भी एक पात्र बना दिया गया है ना. देखिए क्या होता है आगे. गंगा मैया चरित्र के बारे में क्या कहती है देखेंगे. देखिए, ये हमने देखा था, मैंने उसे डडास बंधाया किंतु उसकी आंखों से आंसू निकलने बंद नहीं हुए. अलीवर्गु आगितल्वा, पेज नंबर 25. देखिए प्रश्न. लेखक क्या करते हैं बच्चों? गंगा मैया से प्रश्न करते हैं कि अब चरित्र भैया कहाँ है. देखिए लेखक पूछते हैं, ठीक है चरित्र भैया आपके पास आए थे, वो बहुत दुख में थे, तो अब कहाँ है गंगा मैया? चरित्र भैया ऐसा पूछते हैं. तो उत्तर, मुस्कुराते हुए. मुस्काना मीन्स वो संतोष से मुस्काना नहीं बच्चों, व्यंग्य से मुस्काना. मुस्कुराते हुए गंगा मैया कहती है, बेटा शब्दकोशों में उसका नाम शेष है. देखिए आज चरित्र भैया जीवित नहीं है. इसका मतलब क्या है? देखिए इसमें इतना अर्थ है बच्चों, शायद मैं एक्सप्लेन करते थक जाऊंगी, क्योंकि चरित्र मैंने पिछले कक्षा में आपको समझाया था कि चरित्र क्या है. चरित्र आगे का भी लिख सकते हैं, पीछे का भी लिख सकते हैं, और जो चल रहा है उसका भी लिख सकते हैं बच्चों. लेकिन वह चरित्र अब क्या हो गया है? केवल शब्दकोशों में उसका नाम शेष है. मतलब सिर्फ किताबों में उसका नाम पढ़ते हैं. चरित्र, शिवाजी का चरित्र, विश्वेश्वरैया का चरित्र लिखिए, छत्रपति शिवाजी का चरित्र लिखिए, झांसी रानी लक्ष्मीबाई का चरित्र लिखिए, उस वस्तु की चरित्र के बारे में लिखिए. बच्चों आप ये समझो, अगर चरित्र नहीं होता तो हम जो आज बड़े बड़े आदमियों का नाम लेते हैं, बड़े बड़े व्यक्तियों का नाम लेते हैं, उनका नाम लेते ही नहीं. आपको पता है शिवाजी को उनकी माँ ने ऐसे व्यक्तियों के चरित्र के बारे में बताकर ही उन्हें क्या बनाया था? शूरवीर बनाया था. अंबेडकर सीरियल आप देख रहे होंगे शायद. उसमें देखिए उनके माता पिता अंबेडकर जी को कैसे उदाहरण देकर, चरित्र में जो लोग आते हैं उसका उदाहरण देकर उनका हिम्मत कैसे बढ़ाते हैं. लेकिन बच्चों आज क्या हो गया है? आज अगली पीढ़ी के लिए कोई चरित्र है ही नहीं, क्योंकि अगर हम चरित्र में झांकेंगे, हमारी अगली पीढ़ी चरित्र में झांकेगा तो उन्हें क्या मिलेगा बच्चों? सिर्फ भ्रष्टाचार, सिर्फ मलिनता, हर जगह भ्रष्टाचार. ऐसा चरित्र देंगे हम अपने अगली पीढ़ी को? हम तो आज गर्व से कहते हैं संगोली रायण्णा, विश्वेश्वरैया, अंबेडकर जी, महात्मा गांधी. क्यों? क्योंकि उन्होंने अपना चरित्र हमारे लिए छोड़ गए हैं अपने कामों से. लेकिन हम क्या छोड़कर जाएंगे, ये आप खुद सोचो. इसीलिए माँ कह रही है कि शब्दकोशों में उसका नाम शेष है. पता नहीं आते आते इसका नाम भी मिट जाएगा शायद किताबों से. आगे देखिए, उपदेशकों के प्रयोग में भी आ रहा है.
जो उपदेश देते हैं ना दूसरों के लिए, वो भी कभी कभी क्या करते हैं, इस चरित्र शब्द का इस्तेमाल करते हैं। मास्टर लोग भी छोटी कक्षाओं में विद्यार्थियों को पढ़ाते समय कभी कभी इस शब्द का प्रयोग करते हैं। देखिए, आपको पता है ना, मिडल मिडल स्कूल में क्या करते हैं, हम छोटे छोटे कथाएं होते हैं बच्चों के लिए, शिवाजी, झांसी रानी लक्ष्मीबाई, गांधी जी, अम्बेडकर, कुवेम्पु, इस तरह छोटे छोटे कथाएं होते हैं बच्चों। तब क्या है, कुवेम्पु जी का चरित्र, अम्बेडकर का चरित्र, इस तरह हम लिखते हैं ना। तब इस तरह कभी कभी बच्चों को पढ़ाते हुए कभी कभी मास्टर जी में टीचर्स कभी कभी सिर्फ चरित्र का नाम लेते हैं। पता चला? चरित्र आज नाम के लिए भी, नाम के लिए है शायद, फिर सिर्फ नाम के लिए है। अगर फ्यूचर में क्या होगा, नाम के लिए भी नहीं होगा शायद। ऐसा वक्त आ गया है बच्चों। अगर ऐसा हुआ तो हम कोई आदर्श हमारे जीवन में बचेंगे ही नहीं बच्चों। देखेंगे क्या होगा, हाँ आगे देखिए। अब क्या हुआ, हाँ प्रश्न, चरित्र के अस्तित्व को किसने मिटाया? देखिए, अब पता चला बच्चों, चरित्र का कोई अस्तित्व नहीं है बच्चों। आप समझो, चरित्र का पहले बहुत बड़ा अस्तित्व था। ಚರಿತ್ರೆಯನ್ನು ಓದಿ ಕುತ್ಕೊಂಡು ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ರು ದೊಡ್ಡವರು. ಯಾಕೆ ಅಂದರೆ ದೊಡ್ಡ ದೊಡ್ಡ ವ್ಯಕ್ತಿಗಳ ಸಾಧನೆ ಅದರಿಂದ ತಿಳಿಯುತ್ತೆ, ಅದು ನಿಮ್ಮ ಜೀವನಕ್ಕೆ ಮಾರ್ಗದರ್ಶನವನ್ನು ಕೊಡುತ್ತೆ. ಆದ್ದರಿಂದ ಕುತ್ಕೊಂಡು ಚರಿತ್ರೆಯನ್ನು ಓದಿ ಮಕ್ಕಳ ನೀವು ಅರ್ಥ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳಿ. ಆ ಥರ ನಾವು ಓದಿದ್ದಕ್ಕೇನೆ ಜೀವನದ ಅರ್ಥ ನಾವು ಕೊಂಡ್ಕೊಂಡಿದ್ದು, ಜೀವನದಲ್ಲಿ ನಮಗೆ ಯಾವತ್ತೂ ನಿರಾಸೆ ಬರೋದಿಲ್ಲ, ನಿರಾಸಕ್ತಿ ಬರೋದಿಲ್ಲ. ಸಂದರ್ಭಗಳನ್ನು, ಸಿಚುವೇಶನ್ಸ್ನ ಹೆಂಗೆ ಅಟ್ಲೀಸ್ಟ್ ತಾಳ್ಮೆಯಿಂದ ಹ್ಯಾಂಡಲ್ ಮಾಡಬೇಕಂತ ನಾವು ಕಲಿತೀವಿ. ಬಟ್ ಈಗಿನ ಮಕ್ಕಳಲ್ಲಿ ಏನು ಬಂದಿದೆ, ಏನು ಜೀವನ ತಗೋ ನೋಡ್ತೀನಿ ನಾನು. PUC ಓದೋ ಮಕ್ಕಳು ಏನು ಜೀವನ ತಗೋ, ಒಂದು ಉಣ್ಣೋದು ಒಂದಿನ ಸಾಯೋದು ಅಂದರೆ ಜೀವನದಲ್ಲಿ ಒಂದು ಇಂಟ್ರೆಸ್ಟೇ ಇಲ್ಲ ಯಾರಿಗೂ. ದೇವರು ಕೊಟ್ಟಿರ್ತಕ್ಕಂಥ ಈ ಅಮೂಲ್ಯವಾದ ಜೀವನವನ್ನು ನಾವಿರೋವರೆಗೂ ಎಷ್ಟು ಸಾಧ್ಯನೋ ಅಷ್ಟು ಚೆನ್ನಾಗಿ ಅಂದರೆ ಐಷಾರಾಮಿ ಲೈಫ್ ಲೀವ್ ಮಾಡೋದೇ ಚೆನ್ನಾಗಿರೋದು ಅಂತಲ್ಲ. ಗಾಡೀಲಿ ಓಡೋದು, ಬೇಕಾಗಿದ್ದು ತಗೊಳ್ಳೋದು, ಬಂಗ್ಲೆ ಇರೋದು, ಇಲ್ಲಿ ಕುತ್ಕೊಂಡು ಕಾಲ ಮೇಲೆ ಕಾಲ್ಕೊಂಡು ಕೆಲಸ ಮಾಡಿಸೋದು, ಅದು ಅಲ್ಲ ಮಕ್ಕಳ ಚೆನ್ನಾಗಿರೋದು ಅಂದರೆ. ನೀವು ಆಂತರಿಕವಾಗಿ ನಾನು ಹೇಳ್ತೀನಲ್ವಾ, ಎಲ್ಲವನ್ನು ಆನಂದಿಸಬೇಕು, ಅನುಭವಿಸ್ಬೇಕು. ಅದೆಲ್ಲ ನೀವು ಮಾಡಬೇಕಂದ್ರೆ ನಿಮಗೆ ಸರಿಯಾದ ತಿಳುವಳಿಕೆ ಬರಬೇಕು. ಆ ತಿಳುವಳಿಕೆ ನಿಮ್ಗೆ ಬರಬೇಕಂದ್ರೆ ನೀವು ಚರಿತ್ರೆಯನ್ನು ಓದಬೇಕು ಮಕ್ಕಳು. ಅರ್ಥ ಆಯ್ತಾ? ಈ ರೀತಿ ನೋಡಿ, ಚರಿತ್ರೆ ಅನ್ನೋದು ಇವತ್ತೇನಾಗಿದೆ, ಚರಿತ್ರೆ ಹೆಸರಿಗೆ ಮಾತ್ರ ಇದೆ. ಅದಕ್ಕೆ ಲೇಖಕರು ಕೇಳ್ತಾರೆ, तो चरित्र का अस्तित्व किसने मिटाया? उत्तर देखो आपके है उत्तर, सेवा करने से चरित्र बनता था। तो गंगा मैया उत्तर देती है, आप अंडरलाइन कर लो इसे। चरित्र कैसे बनता था बच्चों? सेवा करने से। आप याद करो, संगोली रायण्णा ने देश का कितना सेवा की है, देश की। इसीलिए तो आज हमें उनका स्मरण करते हैं हम। गांधी जी ने स्वतंत्र संग्राम में भाग लिया, अपना सारा जीवन उन्होंने उसी के लिए समर्पण कर दिया। इसीलिए हम क्या करते हैं, उन्हें याद करते हैं। सेवा बच्चों, श्रवण कुमार, आपको पता है ना श्रवण कुमार, क्यों आज भी हम उसका स्मरण करते हैं? क्योंकि उसने क्या किया, अपने दोनों अंधे माता पिता को किसी भी चीज़ की कमी नहीं महसूस नहीं कराता था। वो बच्चों की तरह उनका देखभाल करता था। उतना ही नहीं बच्चों, जब वो तीर्थ यात्रा करने की इच्छा प्रकट करते हैं वो, तो उन दोनों को कंधे पर जो बम्बू होता है ना, उसकी झोली बनाकर एक तरफ माता को एक तरफ पिता को बिठाकर क्या किया उसने, अपनी कंधों में लेकर क्या किया, तीर्थ यात्रा कराने ले गया था। ये क्या है बच्चों? ये भी सेवा है माता पिता की। ಈ ರೀತಿ ಸೇವೆ ಮಾಡೋದ್ರಿಂದ, ಇವತ್ತು ನಾವು ಯಾರ್ದಾದ್ರು ಸೇವೆ ಮಾಡಿದ್ರೆ ನಾವು ಯಾಕೆ ಕಷ್ಟಪಡಬೇಕು ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಿ. ನಮ್ಮ ಥಾಟ್ ಏನು ಬಂದ್ಬಿಡುತ್ತೆ ಜೀವನದಲ್ಲಿ, ಯಾಕೆ ಕಷ್ಟಪಡಬೇಕು ಅಂತ. ಜೀವನದಲ್ಲಿ ನಾನು ಪ್ರತಿ ಸರಿ ಹೇಳ್ತೀನಿ, ಕಷ್ಟ ಅನ್ನೋದೆಲ್ಲ ನಾವು ಮಾಡ್ಕೊಂಡಿರೋದು ಅಂತ. ಅರ್ಥ ಆಯ್ತಾ? ನೋಡಿ, ಇಲ್ಲಿ ಈ ರೀತಿ ಸೇವಾ ಕರ್ನೆ ಸೆ ಕ್ಯಾ ಬಂತಾ ತಾ, ಚರಿತ್ರ ಬಂತಾ ತಾ.
सेवा रानी को भी मारकर जाने कहाँ भगा दिया। देखिए बच्चों, सेवा करने से चरित्र बनता था, लेकिन क्या है आज, सेवा रानी को भी भगा दिया है या नहीं? आज कोई देश की सेवा नहीं करना चाहता, माता पिता की सेवा नहीं करना चाहता, खुद क्या है, आराम से खुशी से रहना चाहता है, कोई झंझट नहीं चाहिए। माता पिता को घर में अच्छा नहीं लगता, वृद्धाश्रम भेज दो, वृद्धाश्रम भेज दो। पति पत्नी को अच्छा नहीं लगा तो डाइवर्स दे दो, दूसरी शादी कर लो। ये क्या हो गया बच्चों? क्या कर लिया इन्होंने? जीवन को इजी बनाना चाहा, लेकिन वो समझे नहीं कि वो अपने जीवन में क्या खो रहे हैं, ये वो समझते नहीं है। ठीक है, ಅವ್ರಿಗೆ ಅರ್ಥ ಆಗೋದಿಲ್ಲ ನಾವು ಜೀವನದಲ್ಲಿ ಏನು ಕಳ್ಕೊತಾ ಇದ್ದೀವಿ, ಯಾವ ಜೀವನದ ಅರ್ಥವನ್ನೇ ಕಳ್ಕೊತಾ ಇದ್ದಾರೆ. ನೋಡಿ, ನಿಮಗೊಂದು ಎಕ್ಸಾಂಪಲ್ ಹೇಳ್ತೀನಿ. ಒಂದು ಮರ ಹಣ್ಣು, ಮಾವಿನ ಹಣ್ಣು ಆಗಲಿ, ಇನ್ನೊಂದು ಎಲ್ಲ ಮರಗಳನ್ನ ತಗೊಳ್ಳಿ, ಹಣ್ಣು ಬಿಡೋ ಮರಗಳು, ಅವುಗಳು ನಾನು ಯಾಕೆ ಇವ್ರಿಗೆ ಕೊಡಬೇಕು ಅಂತ ಅವುಗಳ ತಿನ್ನೋಕೆ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಮಾಡಿದಿದ್ರೆ ನಮಗೇನು ಸಿಗ್ತಾ ಇತ್ತು? ಕಸವನ್ನು ತಿಂದ ಹಸು ಏನು ಕೊಡುತ್ತೆ? ಹಾಲನ್ನು ಕೊಡುತ್ತೆ. ಅಮೃತಕ್ಕೆ ನಾವು ಹಾಲನ್ನು ಹೋಲಿಸ್ತೀವಿ ಅಲ್ವಾ? ಆ ಹಾಲನ್ನು ಅದೇ ಕುಡ್ಕೊಂಡಿದ್ರೆ ನಮಗೇನು ಸಿಗ್ತಾ ಇತ್ತು? ಅಂದರೆ ನಾನು ಹೇಳ್ತಾ ಇರೋ ಅರ್ಥ ಏನು, ಸ್ವಾರ್ಥಿಗಳಾಗಿದ್ದರೆ, ಆ ಪ್ರಾಣಿಗಳು ಸ್ವಾರ್ಥಿಗಳಾಗಿದ್ದರೆ ನಮಗೇನು ಸಿಗ್ತಾ ಇತ್ತು ಅಲ್ವಾ? ಎಲ್ಲೋ ಹುಲ್ಲು, ಎಲ್ಲೋ ನಾವು ಬಿಟ್ಟಂತಹ ಸಿಪ್ಪೆ ಕಸಗಳನ್ನು ತಿಂದ್ಕೊಂಡು ಹಸು ಏನು ಮಾಡುತ್ತೆ? ಹಾಲನ್ನು ಕೊಡುತ್ತೆ, ಅಮೃತದಂತಹ ಹಾಲನ್ನು. ಇದು ಸೇವೆನೇ ಅಲ್ವಾ ಸ್ಟೂಡೆಂಟ್ಸ್? ಆದರೆ ನಾವು ಮನುಷ್ಯರು ಏನು ಮಾಡ್ತೀವಿ? ನಮ್ಮ ಸ್ವಾರ್ಥಕ್ಕೆ ಮಾತ್ರ ಜೀವನ. ನಿಜವಾಗ್ಲೂ ಲೈಫಲ್ಲಿ ಹೇಳ್ತಾ ಹೋದರೆ ಎಷ್ಟಿದ್ರೂ ಮುಗಿಯಲ್ಲ. ಆದರೆ ಎಲ್ಲನೂ ಬದಿಗಿಟ್ಟು ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ? ಕೊನೆಗೆ ಸ್ವಾರ್ಥವನ್ನೇ ನೋಡ್ತಾರೆ. ದುಡ್ಡು ಹೆಂಗೆ ಸಂಗ್ರಹ ಮಾಡಬೇಕು. ಆದ್ದರಿಂದ ಇವತ್ತೇನಾಗಿದೆ, ಸೇವೆಯನ್ನು ಮಾಡಲಿಕ್ಕೆ. ಯಾಕೆ ಸೇವೆ ಮಾಡಬೇಕು? ಇನ್ನೊಂದಂದರೆ ಅರ್ಥ ಏನಂದರೆ, ಸೇವೆ ಯಾಕೆ ಮಾಡಬೇಕು? ನಾವ್ಯಾಕೆ ಸುಮ್ಮನೆ ಕೆಲಸ ಮಾಡಬೇಕು? ಆ ಸೇವೆ ಅದರಿಂದ ದುಡ್ಡು ಬಂದರೆ ಮಾಡ್ಬೋದು, ಅಷ್ಟೇ ಯೋಚನೆ ಮಾಡೋದು. इसीलिए लेखक कह रहे हैं कि सेवा रानी को भी क्या कर दी है? मार कर जाने कहाँ भगा दिया। ठीक है बच्चों, आगे देखिए. अब तो सब मेवा बटोरने में लग गए. मैंने कहा ना, अब कोई सेवा नहीं है. अस्पताल में जाओ, सेवा नहीं है, सिर्फ मेवा है. आपको पता है ना, क्यों अस्पताल जाते हो आप मंदिर जाओ, वहाँ भी मेवा ही है. चप्पल छोड़ने से लेकर प्रसाद लेने तक कहा, हर जगह में क्या करना पड़ता है बच्चों? मेवा देना पड़ता है. मेवा का मतलब क्या है? पैसा. इसीलिए गंगा मैया कहती है, सेवा ही परमो धर्म के स्थान पर मेवा ही परमो धर्म कहने लगे हैं. इसे तो आप अंडरलाइन कर ही लो बच्चों. पहले क्या करते थे? मेवा ही, सेवा ही परमो धर्म. मेवा ही कहते थे क्या? नहीं, ಸರ್ಕಾರಿ ಕೆಲಸ ದೇವರ ಕೆಲಸ ಅಂತ ಹಾಕ್ತಾರೆ ಅಲ್ವಾ? ಆದರೆ ಆ ದೇವರ ಕೆಲಸಕ್ಕೆ ನಾವು ಹೋದರೆ ನಮಗೆ ಸಿಗೋದೇನು? ಚಿಪ್ಪು. ಹೆಸರಿಗೆ, ಎಲ್ಲ ಹೆಸರಿಗೆ ಮಾತ್ರ ಉಳ್ಕೊಂಡಿದೆ, ಬೋರ್ಡ್ಗಳಲ್ಲಿ ಉಳ್ಕೊಂಡಿದೆ ಅಷ್ಟೇ, ಸುಮ್ಮನೆ ನೋಡಲಿಕ್ಕೆ ಅಲ್ವಾ? इस तरह सेवा परमो धर्म नहीं है. अब क्या है? मेवा ही परमो धर्म है. मेवा मतलब क्या है? पैसा. सब सेवा को क्या छोड़कर क्या करने लगे हैं? अभी मेवा बटोरने में लगे हैं. ये तो जीवन की हम क्या करते हैं? कट्टू सत्य है बच्चों. कड़वा सच कहते हैं ना हिंदी में, कड़वा सच है. हर जगह, हर कदम पर पैसा पैसा पैसा. आज के जीवन का मौल्य क्या है बच्चों? पैसा. आदर्श क्या है? पैसा. देखेंगे आगे आगे. इस तरह गंगा मैया कहती है, चरित्र का अस्तित्व मिटाने वाले कौन है? हम ही हैं. प्रश्न, माँ आप सच कहती है. आगे लेखक कह रहे हैं, हाँ माँ आप सच कह रहे हो. हाल ही में एक राज्यपाल ने इस प्रकार के भाव व्यक्त किए थे कि पूरे कुएं में ही भंग घुल गई है. तू ना कह मेरी और मैं ना कहूँ तेरी. ನೋಡಿ,
ಇಲ್ಲಿ ಇಂಟ್ರೆಸ್ಟಿಂಗ್ ಪಾಯಿಂಟ್ ಅಂದರೆ, ಹೌದು ಗಂಗಾಮಯ್ಯ ನೀವು ನಿಜ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೀರಾ, आप सच कह रही हो। हाल ही में एक राज्यपाल ने इस प्रकार के भाव व्यक्त किए थे। राज्यपाल होते हैं ना, राज्यपाल आपको पता है ना? हाँ, राज्यपाल जी, उन्होंने ये बात कहा है ಅಂದರೆ ಅವರೆಲ್ಲೋ ಒಂದು ಮಾತು ಈ ಥರ ಹೇಳ್ತಿರ್ತಾರೆ. ಈಗ ಹೋಗ್ಬಿಟ್ಟು ಯಾರೋ ಹೇಳ್ದಾಗ ಹಿಂಗಾಗಿದೆ ಹಂಗಾಗಿದೆ ಅಂತ, ಪೂರೇ ಕುವೆ ಮೇ ಹಿ ಬಂಗ್ ಗುಲ್ ಗೈ ಹೈ, ಇಡೀ ಬಾವಿಯಲ್ಲಿ ಏನಾಗಿದೆ, ಭಂಗ್ ಅಂದರೆ ಗೊತ್ತಲ್ಲ ನಿಮಗೆ, ಭಂಗ್ ಗುಲ್ ಗೈ ಹೈ, ಆ ಭಂಗ್ ಹರಡ್ಕೊಂಡ್ಬಿಟ್ಟಿದೆ. ಅಂದರೆ ಹಿಂಗೆ ಹೇಳ್ಬೋದು, ಇಡೀ ಬಾವಿ ಮಲಿನವಾಗಿ ಹೋಗ್ಬಿಟ್ಟಿದೆ. ಬಾವಿಯ ಒಂದು ಭಾಗ ಮಾತ್ರ ಮಲಿನ ಆಗಿಲ್ಲ, ಇಡೀ ಬಾವಿ ಮಲಿನ ಆಗೋಗ್ಬಿಟ್ಟಿದೆ. ಅಂದರೆ ಅರ್ಥ ಮಕ್ಕಳ, ನಾನೊಬ್ಬನೇ ಎಲ್ಲ ಕರೆಕ್ಟ್ ಆಗಿರೋದು, ಎಲ್ಲರೂ ಇಲ್ಲಿರೋ ನನ್ನ ಸುತ್ತಮುತ್ತರೆಲ್ಲರೂ ಕರೆಕ್ಟ್ ಆಗೋಗಿದ್ದಾರೆ ಅಂತ ರಾಜ್ಯಪಾಲ ಹೇಳೋದು. ಕರೆಕ್ಟ್ ಅಂದ್ರೇನು? ಲಂಚಕೋರರು, ಮೋಸಕೋರರು, ಏನೇನೋ ನೀವು ಏನು ಬೇಕೋ ಹೆಸರು ಕೊಟ್ಟು ರಾಜ್ಯಪಾಲರು ಹೇಳಿರೋದು. ಅದಕ್ಕೆ ಅವ್ರೇನು ಹೇಳ್ತಾರೆ, ತೂ ನಾ ಕಹ ಮೇರಿ ಅವ್ರ ಮೇ ನಾ ಕಹು ತೇರಿ. ನೋಡಿ, ನಾನು ಮಾಡೋದು ಅದನ್ನೇ, ನೀನು ಮಾಡೋದು, ನಾನು ತಿನ್ನೋದು ಸಗಣಿ, ನೀನು ತಿನ್ನೋದು ಸಗಣಿ, ಹಿಂಗೆ ಹೇಳ್ಬಿಡೋದು ಅಷ್ಟೇ. ನಿಮಗೆ ಅರ್ಥ ಆಗ್ಬೇಕಂದ್ರೆ ಅರ್ಥ ಆಯ್ತಾ? ಅದಕ್ಕೆ ನೀವು ನಂದು ಹೇಳ್ಬೇಡಿ ವಿಷಯ, ನಾನು ನಿಮ್ದು ಹೇಳಲ್ಲ ಅಂತ ಈ ರೀತಿ ಹೇಳಿದ್ರು ಅಮ್ಮ ಅಂತ ಅವರು ವ್ಯಂಗ್ಯ ಮಾಡಿ ಹೇಳ್ತಾರೆ. ಯಾರು? ಲೇಖಕರು. ಯಾರಿಗೆ? ಗಂಗಾಮಯ್ಯಗೆ. ಅಂದರೆ ಇಲ್ಲಿ ನಡೀತಿರೋದೇ ಅದೇ ಮಕ್ಕಳ. ಎಲ್ಲ ಭ್ರಷ್ಟಾಚಾರವನ್ನು ಕಣ್ಣಲ್ಲಿ ನೋಡಿ ಸುಮ್ಮನೆ ಇರ್ತಾರೆ ಅಷ್ಟೆ. ಯಾಕಂದರೆ ಇವ್ರು ಮಾಡೋದು ಅದನ್ನೇ ಮಾಡ್ತಿರ್ತಾರೆ. ಅದಕ್ಕೆ ಇಲ್ಲಿ ತೂ ನಾ ಕಹ ಮೇರಿ ಅವ್ರ ಮೇ ನಾ ಕಹು ತೇರಿ ಅಂತ ಅವರು ಒಪ್ಪಂದಕ್ಕೆ ಬರೋದು. ಹಾಗೆ ಉತ್ತರ ಬೇಟಾ ಸತ್ಯ ತೋ ನಿರ್ಭಯ ಹೈ. ನೋಡಿ, ಇಲ್ಲಿ ತುಂಬ ಇಂಟ್ರೆಸ್ಟಿಂಗ್ ಪಾಯಿಂಟ್ ಅಂದರೆ, ನೀವು ಕರ್ತವ್ಯ ಸತ್ಯದ ಲೆಸನಲ್ಲೂ ನೋಡಿದ್ರಿ ಅಲ್ವಾ, ಇಲ್ಲೂ ಕೂಡ ಅದನ್ನು ಹೇಳ್ತಾರೆ. सत्य क्या होता है बेटा? निर्भय होता है, उसे किसी का भय नहीं होता, उसे किसी का डर नहीं है। सत्य को किसी का डर नहीं है। मैं इसीलिए बोलती हूँ बच्चों, आप हमेशा सच बोला करो। अगर आप सच बोलेंगे तो आप में क्या होगी, क्या आएगी? धैर्य अपने आप आएगी, क्योंकि आपको आपका आत्मविश्वास आपको शाबाशी देता है, क्योंकि तुमने अच्छा काम किया है। आप में कोई खोट नहीं होता बच्चों तब, इसीलिए आप क्या हो जाएंगे? धैर्यवान हो जाएंगे। आप में कोई गलत काम करने की इच्छा नहीं होगी बच्चों। जब आप सत्य बोलोगे तो उसका फीलिंग जो है आपको बहुत अच्छा आदमी बनाता है। दूसरों के लिए आपको अच्छा आदमी बनना नहीं है बच्चों, अपने आप के लिए तुम अच्छा रहो। कहा ना आपने, हमने देखा ना पिछले पार्ट में कि कोई और नहीं कहेगा, सिर्फ हमारे मन ही क्या करता रहेगा, हमें ठोकता रहेगा बच्चों। ठीक है, आगे देखिए। सत्य कोई बोलता है वह क्या करता है? निर्भय होता है, उसे किसी का डर नहीं होता, वह तो स्वयं बोलता है। कौन? सत्य। तुझे कैसा लगता है? व्यापारी मुझ में स्नान करके जाते हैं, मेरी जय का नारा लगाते हैं और तिलक छाप लगाते हैं और बाद में देखिए बच्चों, ಇಲ್ಲಿ ಮೊದಲೇನಾಯಿತು, ಯಾರೇ ಸತ್ಯವನ್ನು ಮುಚ್ಚಿಟ್ರು, ಆ ರಾಜ್ಯಪಾಲ ಹೇಳಿದ ಅಲ್ವಾ ಏನಂತ, ತೂ ನಾ ಕಹ ಮೇರಿ ಮೇ ನಾ ಕಹು ತೇರಿ ಅಂತ. ಯಾರು ಹೇಳಲಿ ಬಿಡಲಿ, ಸತ್ಯ ಮಾತ್ರ ಒಂದಿನ ಹೊರಗೆ ಬರುತ್ತೆ. ಸತ್ಯ ಹೇಳೋರಿಗೆ ಯಾವುದೇ ಭಯ ಇರೋದಿಲ್ಲ. सत्य क्या है? स्वयं बोलता है, एक ना एक दिन सत्य को बाहर आना ही है बच्चों। आप कितना भी छुपा लो, सत्य बाहर आता ही है। उसके बाद मैया कहती है कि तुझे कैसा लगता? व्यापारी मुझ में स्नान करके जाते हैं और मेरे जय का नारा लगाते हैं, तिलक छाप लगाते हैं और बाद में देखिए। हाँ, ವ್ಯಾಪಾರಿ क्या करते हैं? ಮೇರೆ ಜೈ ಕಾ ನಾರ ಲಗಾತೆ. ವ್ಯಾಪಾರಿಗಳು ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ ಅಂದರೆ, ನಿಮ್ಗೆ ಗೊತ್ತಾ, ಬೇಕಾದಷ್ಟು ಮೋಸ ಮಾಡೋದು. ಅಂದರೆ ಎಷ್ಟು ಎಕ್ಸಾಂಪಲ್, ಎಲ್ಲರೂ ಅದೇ ಮಾಡೋದು, ಬಟ್ ಇಲ್ಲಿ ಏನು ಮಾಡ್ತಿದ್ದಾರೆ, ಓನ್ಲಿ ವ್ಯಾಪಾರಿ ಒಂದು ಎಕ್ಸಾಂಪಲನ್ನು ಗಂಗಾಮಯ್ಯ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಓಕೆನಾ? ವ್ಯಾಪಾರಿಗಳು ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ? ನನ್ನಲ್ಲಿ ಸ್ನಾನವನ್ನು ಮಾಡ್ತಾರೆ, ನನ್ನ ಜೈಕಾರವನ್ನು ಹಾಕ್ತಾರೆ, ನನ್ನ ಹೆಸರಲ್ಲಿ ತಿಲಕವನ್ನು ಇಟ್ಕೊತಾರೆ. ಅವ್ರ ಬಾದ್ಮಿ ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ? ಪ್ರಶ್ನೆ, माँ आपने बिल्कुल मेरे मन के भावों को अभिव्यक्ति दी है, यह असंगति क्यों?
ಪೇಜ್ ನಂಬರ್ 26 देखिए ಅಂದರೆ ಇವ್ರು ಮಾಡೋ ಪಾಪವನ್ನೆಲ್ಲ ಮಾಡಿಬಿಡೋದು, ಬಂದುಬಿಟ್ಟು ಏನು ಮಾಡೋದು, ನನ್ನಲ್ಲಿ ಮುಳುಗೆದ್ದು ಬಿಡೋದು. ಗಂಗಾಮಯ್ಯ ಕಿ ಜೈ ಬಂದು ಮುಳುಗೆದ್ದು, ಗೊತ್ತಲ್ಲ ನಿಮಗೆ, ಅವರ ಗಂಗಾಮಯ್ಯನ ಹೆಸರಲ್ಲಿ ತಿಲಕ ಇಟ್ಕೊಳ್ಳೋದು, ಅವಳಿಗೆ ಜೈಕಾರ ಹಾಕೋದು. ಈ ರೀತಿ ನೀನು ಪಾಪಗಳನ್ನು ಮಾಡಿಬಿಟ್ಟು ಬಂದು ನನ್ನ ತೊಳಿ ಅಂತಂದರೆ ಅದನ್ನೇ ಇಲ್ಲಿ ಹೇಳ್ತಿರೋದು ಗಂಗಾಮಯ್ಯ. ಆಗ ಲೇಖಕ ಕೇಳ್ತಾರೆ, ಮಾ आपने बिल्कुल मेरे मन की भावों को अभिव्यक्ति दी है, यह असंगति क्यों? ಅಂದರೆ ಈ ಥರದ ಒಂದು ಅಸಂಗತಿ ವಿಚಾರ, ಸರಿ ಇಲ್ಲದ ವಿಚಾರ, ಸಂಗತಿ ಅಸಂಗತಿ. ಓಕೆ, ಯಾಕೆ ಈ ಥರ ಪಾಪ ಮಾಡೋದವನು ಬಂದು ತೊಳಿ ಅಂತ ಮುಳುಗೋದು ನಿನ್ನಲ್ಲಿ, ನಿನಗೆ ಜಯಕಾರ ಹಾಕೋದು, ಯಾಕೆ ಈ ಥರ ಅಂತ ಲೇಖಕರು ಕೇಳ್ತಾರೆ. ಅಲ್ಲಿಗೆ ಸಾಕು ಮಕ್ಕಳ. ಏನಾದರೂ ಅರ್ಥ ಆಗಿಲ್ಲ ಅಂದರೆ ನನಗೆ ಕೇಳಿ, ಓಕೆನಾ? ಬಾಯ್.